मैत्रिणींनो, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि माझं सगळं घरातलं आवरलं आहे. हे बघा मी दाखवते. आज काही स्वयंपाक वगैरे नाहीये. आम्हाला जायचं आहे नाशिकला आणि मिस्टरांची पण देवपूजा वगैरे आटोपली आहे. त्यांना देवपूजेला खूप वेळ लागतो, 1-1.5 तास धरून घ्या. त्यामुळे आम्हाला नाशिकला जायला जरासा आता वेळ झालेला आहे. देवपूजा वगैरे आटोपली आहे आणि शंख वाजवला आहे त्यांनी, त्यामुळे तुम्हाला शंखाचा आवाज वगैरे येत असेल. देवपूजा दाखवते बघा, खूप छान झालेली आहे. हे बघा, फक्त फुलंच नाहीये. काल फुलं आणायचं आम्ही गेलो विसरून. बघा, आता पूजा वगैरे झाली आहे इथं सगळी व्यवस्थित. आणि आनंदिता उन्नती आता तिच्या पप्पाच्या पाया पडणार आहे. बघू त्यांना पाया पडू द्या तुमच्या. चल पप्पांच्या पाया पडून घे पटकन. उनू तू पण पड पटकन पाया पप्पांच्या. चला मग माझ्या कोण पडणार? सुखी राहा, आनंदात राहा. आता आम्ही निघतो आहे नाशिकला जायला. चला मग आता आपण निघूया नाशिकला जाण्यासाठी. आत्ताच आम्ही पोहोचलो आहोत आश्रमात. बघा इथे फुलांची दुकानं लागलेले आहे पूजेचं सामान घेण्यासाठी. खूप गर्दी आहे इथे आश्रमामध्ये. गंगापूर रोडला आलेलो आहे आम्ही. लहान मुलांचे साहित्य वगैरे ठेवलेले आहे इथं. कॅलेंडर, पुस्तकं, वह्या, बॅग. इथं मुलं बसलेले छोटे छोटे बघा विकण्यासाठी. आता आम्ही पंडालकडे दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत, पण आरती चालू आहे. चला मग आता आपण आरती करूया. आता आम्ही रांगेतून व्यासपीठाचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. व्यासपीठाचे दर्शन छान झाले आहे व गुरुपौर्णिमेनिमित्त व्यासपीठासमोर छान अशी रांगोळी काढलेली आहे व आराससुद्धा सुंदर केलेली आहे. बघा तर मग मी दाखवते तुम्हाला. एकदम सुंदर आरास केलेली आहे. आता आपण कुटिया दर्शनासाठी जात आहोत. कुटियाच्या आजूबाजूला किती सुंदर तुळशी वृंदावन, आवळ्याचे झाडं, आंब्याचे झाडं आहेत. कुटियाच्या भोवती सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहे. संपूर्ण कुटिया आज रंगीबिरंगी फुलांनी सजवलेली आहे. इथे येताच क्षणी माझे मन प्रसन्न होते. चला दाखवते मग मी समोरून तुम्हाला कुटियाचं दर्शन. आता आपले कुटिया दर्शन झाले आहे. आता आपण महाप्रसादाचा लाभ घ्यायला आलोय. आपण महाप्रसादाचा लाभ घेऊया. या मग तुम्ही पण प्रसादाचा लाभ घेण्यासाठी.
आता आमचे जेवण झाले आणि लगेच सत्संग सुरू झाला. सत्संग संपल्यानंतर भजन सुरू केले आहे. सर्व साधक भजनामध्ये तल्लीन होऊन नाचू लागले. हे बघा, मी तुम्हाला आजूबाजूचा नजारा दाखवते. किती सर्व साधक तल्लीन होऊन नाचत आहे. आता कार्यक्रम संपला आहे. त्यानंतर आम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी आलो होतो. पण आरती चालू झाल्यामुळे आम्ही फेऱ्या वगैरे काही मारल्या नाही आणि सर्वजण तिथे आरती करत होते. आनंदिता उन्नती इथे चंदन लावत होत्या. झाली व आरती झाल्यानंतर आम्ही स्टॉलवर काही वस्तू घेण्यासाठी गेलो आहोत व तिथे सर्व काही हर्बल प्रोडक्ट्स, अगरबत्ती, शॅम्पू, साबणं, गूळ, ड्रायफ्रूट्स, मखाने, वह्या, पुस्तकं, गेम्स सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतील. व तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आत्ताच आम्ही घरी आलो आणि आम्हाला घरी यायला उशीर झाला कारण की स्टॉलवर काही वस्तू खरेदी करायच्या होत्या मिस्टरांना आणि बाहेर मुलींसाठी चहा नाश्ता घेतला. दुपारी उशिरा जेवण वगैरे झाले ते, त्यामुळं काही एवढी भूक नव्हती आम्हाला, त्यामुळं बाहेरच नाश्ता वगैरे केला आम्ही आणि काही वस्तू घेतलेल्या आहेत त्या दाखवते तुम्हाला. हे बघा, मिस्टरांना धूप लावण्यासाठी इथं गौरीचे कंडे म्हणता आपण, गौरीचे खांड पण म्हणतो, ते घेतलेले आहे. 3 पॅकेट 20 रुपयाला एक आहे, स्वस्तात मस्त. कापूर घेतला. हे बघा, आश्रमाचा कापूर आहे, चांगला असतो हा, बाहेरचा घेण्यापेक्षा हा खूप छान असतो. आणि इथे उटणं घेतलंय, सप्तधान्यांपासून बनवलेलं उटणं आहे. हे खूप चांगलं आहे, बाहेरचं घेण्यापेक्षा हे तुम्ही एकदा नक्की वापरून बघा. इथे गुगुळचं धूप घेतलेलं आहे या गौरीच्या खांडांवर टाकण्यासाठी. आमच्या इथे रोज त्यांना धूप करायला आवडतो. आणि इथे आमच्यासाठी चॉकलेट घेतलेले आहे, 10 रुपयाचं पॅकेट आहे. आणि आम्ही रेग्युलर हा शॅम्पू वापरतो, केस सुरक्षा, छान शॅम्पू आहे हा, बाकी दुसरा कोणताच वापरत नाही आम्ही. आणि लाल चंदन घेतलेलं आहे. लाल चंदन याच्यासाठी घेतलं आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे विद्यार्थी असतात त्यांच्या जिभेवर रीम शब्द काढण्यासाठी हे चंदन वापरतात आणि त्यांना अभ्यासात खूप फायदा होतो याचा. त्यामुळे तुम्ही पण सर्वांनी हे लाल चंदन तुमच्या मुलांसाठी वापरा. आणि व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.